हाय हॅलो नमस्कार, सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। दिवाळी स्पेशल सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत छान अशा बालुशाही कशा बनवायच्या ते लेअरदार बालुशाही बनवणार आहोत, जी की आजपर्यंत मुरावी। ह्याच्यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या सांगणार आहे ना। दह्याचा वापर आपण बिलकुलही करणार नाही। मस्त आणि सोप्या साध्या पद्धतीने आपण बालुशाही बनवणार आहोत। बघा किती सुंदर अशी बालुशाही दिसते। चला तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। चला, त्याच्यासाठी मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप मैदा टाकणार आहे। मैदा 2 ते 3 वेळा स्वच्छ चाळून घेतलेला आहे। मैदा टाकून झाल्यानंतर थोडंसं 1 चिमूटभर मीठ टाकायचंय। कुठलाही गोड पदार्थ असू द्या, मीठ टाकल्याने चव छान लागते। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात बेकिंग पावडर टाकायची आहे। 1 चम्मच भरून बेकिंग पावडर टाकायची आहे, म्हणजे छान अशा आपल्या बालुशाही होतात। त्याच्यानंतर 1 चम्मच मी तेल टाकलेलं आहे किंवा तूप, दोन्हीतलं कशाचाही वापर करू शकता। चला तर मी 1 कपामध्ये पाणी घेतलंय। बघा, सगळ्यात पहिलं तर पीठ जे आहे ते चांगलं तेलामध्ये मळून घेणार आहे। सगळ्या मैद्याला तेल लागलं पाहिजे। बघा, अशा पद्धतीने मी सर्व मैद्याला तेल लावून घेतले आणि असा जर गोळा झाला तर समजून घ्यायचं की छान असं आपलं तेल सगळ्या मैद्याला लागलेलं आहे। चला, थोडं थोडंसं पाणी टाकून आता आपण ह्याची कणिक मळून घेऊया। बघा, आधी हलक्या हलक्या हाताने मी सर्व मळून घेतले आणि त्याच्यानंतर आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचे। पाण्याचं प्रमाण जे आहे ते मी तुम्हाला लास्टला सांगते। बघा, छान अशी कणिक आता मळून घ्यायची। हाताच्या साहाय्याने चांगली चोर देऊन चुरायची आहे, किंवा पुढे दाखवते मी हाताने, त्या पद्धतीनेही चुरून घ्यायचे, म्हणजे छान असं पदर सुटतात आतमधून आपल्या बालुशाहीला। बघा, आता माझी चुरून झालेली आहे। ह्या स्टेपला मी अजून चांगली चुरून घेणार आहे पीठ। चला तर बघा, कणिक अशा पद्धतीने मी चुरून घेतलेली आहे। हातावरती पण छान अशी चुरून गोळा करून ठेवायचा आहे 15 मिनिटं। तोपर्यंत आपण आता असा गोळा करून ठेवला की 15 मिनिटं भिजस तोपर्यंत आपण पाक करून घेणार आहोत। मी प्रमाण 1 वाटीचं दाखवलेलं आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणे त्याचं प्रमाण वाढवून जास्ती हवे असेल तर जास्ती बनवायचं आहे। सांगितले 1 वाटी कपाला जेवढं सामान सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे 2 वाट्याला तुम्ही साहित्य घ्यायचं आहे, म्हणजे छान अशा बालुशाही तयार होतील। चला तर आता आपण सगळ्यात पहिलं पाक करून घेऊया। पण त्याच्या अगोदर सांगते, बघा, पाऊण कपच फक्त आपल्याला पाणी लागलेलं आहे। पाऊण कप पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेतलेलं आहे। बघा, मी परत त्याच मापाचा कप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये साखर तुम्हाला मोजून दाखवते। बघा, अर्धा कप साखर घ्यायची। गोडीचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी जास्ती होऊ शकतं आपापल्या चवीनुसार, तर मी अर्धा कप साखर घेतलेली आहे। आपल्याला ह्या साखरेचा आता पाक बनवून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये 1 कप पाणी मी टाकणार आहे। 1 कप पाणी टाकून पाक तयार करून घ्यायचा आहे। बघा, बरोबर मी 2 वेळा घेऊन 1 कप पाणी केलेलं आहे। आता गॅस चालू करून 5 मिनिटं त्याला पूर्ण साखर वितळेपर्यंत हलवत राहायचं आहे। झटपट असा आपला पाकही तयार होतो। फुल गॅस करून पण पाक बनवू शकता। आपल्याला पाक बनवताना गोळी पाक नाही बनवायचा, तर एकतारी पाक बनवायचा आहे।
चला तर बालुशाही जी आहे ती थोडीशी केशरट कलरची, अशी पिवळसर कलरची असते, म्हणून बघा मी नंदी ब्रँडचा लिक्विड कलर 2 थेंब पाकामध्ये टाकून घेते, म्हणजे आपल्या पाकाला कलर खूप छान येतो. जर तुमच्याकडे केशर अवेलेबल असेल, तुम्ही केशर टाकलं तरीही चालेल, त्यानेही कलर येतो. बघा अशा पद्धतीने पिवळा कलर आलेला आहे. आणि मी चेक करून बघते की पाक झालाय का. अशा पद्धतीने पाक करायचा आहे. हाताला चिकट लागला की समजायचे पाक तयार होत आलेला आहे. साधारण एक 5 ते 7 मिनिटं लागतात आपल्याला पाक तयार व्हायला. तेही पसरट भांड आहे की खोल कसं भांड आहे त्यानुसार आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतात. चला तर आता आपला पाक तयार झालेला आहे. आपण आता गोळ्या करायला घेऊया. चला तर पाक तयार झालेला आहे. बघा पाक जो आहे तुम्ही एका साईडला करून घेते आणि लगेच आपल्याला तुम्हाला गोळा पण दाखवते मळलेला कसा आहे. आणि एका साईडला लगेच मी तेल ठेवून घेणार आहे तापायला. थोड्याशा आपल्या बालुशाही आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. बघा 5 मिनिटांमध्ये छान असं आपलं तेलही गरम होतं आणि बालुशाही तयार करून होतात. बघा असं कणकीचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हाताच्या साह्याने बालुशाही तयार करून घ्यायची. बघा असं दाबून घेतलेलं आहे एक गोळा करून आणि मधून होल पाडून घ्यायचे. चला तर आपल्या अशा पद्धतीने सर्व बालुशाही आपण करून घेणार आहोत. छोटे छोटे गोळे करून घ्यायच्यात. जास्ती जाड प्रमाणात ही नाही करायची. जर जास्ती जाड केली तर तुम्हाला तेलाचं प्रमाण जे आहे ते जास्ती ठेवायचं आहे तळताना, जेणेकरून आपली बालुशाही तेलामध्ये बुडून राहील. ह्याप्रमाणे बघा मी सर्व जे आहेत ते बालुशाही अशा पद्धतीने करून घेणार आहे. आपल्या 1 कपामध्ये साधारण 8 बालुशाही होतात. आता ते ज्याच्या त्याच्या जाड पातळ करण्याच्या पद्धतीवर आहे, पण माझ्या ज्या आहेत 7 ते 8 बालुशाही तयार होणार आहेत. आपल्या बालुशाही तयार झाल्यात आणि आता आपण तेल तापलंय की नाही चेक करून घेऊया. बघा आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बालुशाही सोडून घेणार आहोत. मी थोडंसं तेल टाकलंय तर 2 ते 3 बालुशाही एका वेळेस तळून घ्यायच्या आहेत. बघा 2 बालुशाही टाकल्यात. बालुशाही तळताना सगळ्यात महत्वाची टीप, बालुशाही टाकली की 1 ते 1.5 मिनिटं त्याला पलटी करायचं नाही. जे आहे ते चांगलं खालून आधी भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने वरून तेल टाकायचं आहे बालुशाहीवरती, म्हणजे वरचा पदर जो आहे तो पण छान होतो. बघा आता मी 1-1.5 मिनिटं झालेला आहे आणि बालुशाही पलटी मारून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मीडियम गॅसवरती आपल्याला बालुशाही तळून घ्यायच्या आहेत. बालुशाही तळताना जर कडक तेल असेल तर बालुशाही फक्त वरून भाजली जाते, आतमधून तशीच कच्ची राहते. तर मीडियम गॅसवरती बालुशाही तळायची आहे. 5 ते 7 मिनिटं बालुशाहीला तळायला लागतात. बघा अशा पद्धतीने तेल टाकत राहायचं, म्हणजे वरचा पदर जो आहे तो खुसखुशीत होतो आणि तेल चांगलं तळलं जातं. बालुशाही चांगली तळली जाते. चला तर आता आपल्या बालुशाही तळून झालेले आहे. पुढची स्टेप ही तुम्हाला मी लगेच सांगते. चला तर आपली बालुशाही तळून झालेले आहेत. तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. बालुशाही जी आहे ते छान अशी बघा कलर आलेला आहे आपल्या बालुशाहीला. लालसर होईपर्यंत तळून घ्यायची, जास्ती डार्क करायची नाही. आता जे आहे लगेच आपण ह्या बालुशाही पाकामध्ये टाकून घ्यायच्यात. पाकामध्ये टाकताना पाक ही थोडासा कोमट असायला हवा आणि गरम गरम बालुशाही पाकामध्ये टाकायच्यात. बघा मी वरून थोडासा पाक जो आहे ते बालुशाहीवरती टाकून घेते, किंवा जर तुमचा पाकाचं प्रमाण ही जास्त असेल तर पूर्ण बालुशाही बुडेल अशा प्रमाणे पाक करायचा आहे आणि त्यात टाकून घ्यायच्यात. बघा कोमट पाकावरती मी बालुशाही टाकून घेतलेल्या आहेत. आता मी दुसऱ्या बालुशाही तळून घेणार आहे.
ह्या जोपर्यंत बालुशाही तळून होत नाही तोपर्यंत आपल्याला पहिल्यावाल्या बालुशाही ज्या आहेत ते पाकामध्ये ठेवायच्यात। बघा, ह्या तळून झाल्या की त्या साईडला काढायच्यात आणि ह्या त्याच्यामध्ये टाकायच्यात। आणि जर जास्ती प्रमाण असेल तर मधून मधून पाक थोडासा गरम करत राहायचंय बालुशाही चालू असताना काढून। बघा, मी अशा पद्धतीने काढून घेतल्यात आणि ह्याला 7 ते 8 तास कमीत कमी बालुशाही मुरायला लागतात पाकामध्ये। अशा सर्व बालुशाही मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये काढून। चला तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या एका कपामध्ये 7 बालुशाही झालेल्या आहेत। त्या बालुशाही बनवून तयार झाल्यात आणि मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत। 2 पाकात टाकल्या की 2 बाजूला काढून घेत होते। अशा पद्धतीने बालुशाही करून घेतलेल्या आहेत आणि जो राहिलेला पाक आहे आता तोही या बालुशाह्यांवरती टाकून घेणार आहे। जर तुम्हाला वरती साखर आलेली आवडत नसेल तर बालुशाहीवरती वरती पाक टाकू नका। मला ते थोडंसं साखर आलेली अशी आवडती त्याच्यामुळे मी टाकलेला आहे आणि जो राहिलेला पाक मी ह्याच्यावरती टाकून साधारण 8 ते 10 तास असाच मुरू देणार आहे आणि त्याच्यानंतर त्या खायला देणार आहे। बघा, सोप्या आणि साध्या पद्धतीने बालुशाही कशा करायच्या त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन हे क्लिक करा। बघा, मी तुम्हाला झटपट अशी बालुशाही तोडून दाखवते। लगेच बालुशाही भरपूर अशी मुरलेली आहे, पण 7 ते 8 तास आपल्याला ही मुरत ठेवायची आणखी। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।